9 एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास पुलगाव तहसील कार्यालय परिसरामध्ये भीषण आग लागल्याबाबत दूरध्वनी संदेश पोलीस स्टेशन पुलगाव मार्फत अग्निशमन विभाग नगर परिषद पुलगावला प्राप्त झाली असता रात्री 1:30 वाजेच्या सुमारास अग्निशमन वाहन आणि चमू मुख्यालयावरून रवाना झाला। घटनास्थळी पोहोचून आगीचा रूळ पाहता सतत पाण्याच्या मारा करत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले, परंतु ही आग आटोक्यात येत नसल्याचं पाहून सीएडी पुलगाव तसेच नगर परिषद देवळे आणि नगर परिषद आर्वी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। या आगीमुळे बांबूबास, बल्ली, चटई आणि संस्कारासाठी लागणारे साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं, तर लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतो। या परिसरातील व्यावसायिकांचं नुकसान झालंय। त्या परिसरात लाकडांचे व्यवसाय करणारे व्यावसायिक जवळपास 100 वर्षापासून येथे विक्री व्यवसाय करत होते। घटनास्थळावरील संपूर्ण आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन वाहन आणि चमू पहाटे 5:15 वाजता घटनास्थळावरून मुख्यालयात पहाटे 5:30 वाजता परत आले। आग लागण्याचं कारण मात्र कळू शकलं नाही, तर अधिकचा तपास सुरू आहे। महाराष्ट्र न्यूजसाठी आरती करंजीकर।